वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट याचा एक फार्म वेगवेगळ्या ठिकाणी फार्म आहे. एक आहे नागपूरला आहे, एक आहे जालन्याला आहे, एक मांजरीला आहे, एक नायगावला आहे, एक आपल्या इथं आंबोली घाटाच्या म्हणजे आंबोलीच्या परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तिथं मी यायचं ठरवलं होतं. आज माझ्या खो खोच्या पण स्पर्धा आहेत त्या इचलकरंजी पण कॉर्पोरेशनची मीटिंग लावलेली आहे आणि आणायच्या माझ्याकडं मला पालकमंत्र्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी विनंती केलेली होती प्रकाशरावनी की दादा तुम्ही येत आहे तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे, कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे, कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. आणि ते प्रेझेंटेशन देत असताना मागं देखील आम्ही उदाहरण द्यायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिलाय, तो 25 कोटी रुपये निधी आलाय. त्याचं काम कसं चाललेलं आहे, त्याच्यात काही अडचणी आहेत का, पुढचे पैसे साधारण त्यांना कधी लागतील. त्याच पद्धतीनं आपलं क्रीडा संकुल असेल, विभागीय क्रीडा संकुल, त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला 35 एकर जागा इथल्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा, आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा, आपलं कन्व्हेन्शन सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचंय एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये. त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा. आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत, ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत ते माझ्याकडेच ACS प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामाकरता किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे. DPDC मध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या. कारण मागच्या वेळेस सांगितलेलं होतं आता इथं 3 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी DV कार परभणीला का कुठं परत गेली, 2च गाड्या आहेत. त्याच्यामुळे एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे तर वाहनाची गरज आहे म्हणून 5 वाहनं त्यांनी मागितलेले. अशा वेगवेगळ्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी प्रकाशरावांनी मुश्रीफ साहेबांनी आणि साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली. अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे कारण कुठली जिथं आता महानगरपालिका बनली तिथं फार मर्यादित जागा आहे. आता कोल्हापूर शहर चौबाजूंनी वाढलेलं आहे आणि त्याच्यातनं मला COनी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या करता 5 वर्षाचा आराखडा पालकमंत्री आणि या सगळ्यांनी तयार केलेला आहे. तर त्याला पण कसं 5 वर्षात काही DPCचा पैसा, काही CSR मधला पैसा, काही वेगवेगळ्या निधीतनं ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्यांचे टॉयलेट ब्लॉक कसे होतील आणि दर्जेदार ज्ञान त्यांना कसं देता येईल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण 2 तास आम्ही चर्चा केली आणि एकंदरीत चर्चा समाधानकारक झालेली. त्याच्यातून पुढं कसं जायचं काही गोष्टींमध्ये मला मुख्यमंत्र्यांची पण चर्चा करायला लागणार आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची पण चर्चा करायला लागणार आहे. आणि माझा जो अनुभव आहे मी काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत द्यावे लागतात त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन असतो, कुठली काही अडचण नसते. या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरच्या विमानतळाच्या बद्दल आपल्याला धावपट्टी वाढवण्याची आणि धावपट्टी वाढवण्यात नाईट लँडिंग आता सुरू झाले परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर 2 रोड, एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे तो पण जरा बाहेरनं घ्यावा लागतोय. नवीन आपल्या वाढ करतोय तिथं
तर त्यालाही काही निधी लागतो. काही ठिकाणी ब्रिज झाले परंतु भराव राहिलेला आहे. तिथं ऍक्विजिशन केले पण दोन्ही बाजूला भराव करायचा आहे, त्याला काहीतरी 10-1 कोटी रुपये लागतात. अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा झालेली आहे. मी आता सांगत बसत नाही आणि ती चर्चा करून मी आता माझ्या सरकारच्या मी काय म्हणावं, लोकशाहीमध्ये तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. संविधानाच्या बद्दल शेवटच्या 2 दिवसात इतकी उत्तम चर्चा झाली की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते विधिमंडळातले भास्करराव जाधव यांनीच अभिनंदन केलं की त्याची पुस्तिका काढा आणि ती सगळ्यांना सर्क्युलेट करा. एवढं सुंदर भाषण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं केलं. नंबर 1, आमचं अधिवेशन 4 आठवड्याचं झालं. पत्रकार मित्रांनो, मागचं रेकॉर्ड काढून बघा. 4 आठवड्यात रोज आम्ही वर्किंग डेला 9 तास काम करत होतो. म्हणजे 1.5 दिवसाचं काम आम्ही तिथं करत होतो. सकाळपासून अनेक लक्षवेधी मार्गी लागल्या, प्रश्नोत्तराचे गोष्टी मार्गी लागल्या. साधारण राज्य सरकारची काय भूमिका आहे ती सांगण्यात आली. अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटीचा मांडण्यात आला. त्याच्याबद्दल सगळी साधक बाधक चर्चा झाली. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आता विरोधकांना कुठलाच मुद्दा राहिलेला नाही, त्याच्यामुळं ते मुद्दे काढतायत. वास्तविक आज काही अग्रलेख जर बघितले तर याच्यामध्ये नुसतं विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून एक 10-15 मिनिटं घोषणा द्यायच्या आणि नंतर सभागृहात येऊन बसायचं आणि मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय, असा केविलवाणा प्रयत्न त्यांनी लोकांनी केला. वास्तविक आतमध्ये सभागृहामध्ये त्या लोकांची उपस्थिती पण फार नव्हती. पहिली लाईन मध्ये फार कमी लोक उपस्थित राहायचे. अशा प्रकारचं एकंदरीत ते विरोधक आमच्या उपाध्यक्षाची निवड बिनविरोध त्या ठिकाणी झाली आणि जे काही कामकाज आम्ही हातामध्ये घेतलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे, कुठंही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून देण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही. लोकशाहीची जी तत्व असतात, जी मूल्य असतात, संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर घेऊन महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्या आरोपींनी कबुली दिलेली आहे की आम्ही मारला आणि त्याचा व्हिडिओ केलेला. काय असं त्याच्यात चौकशी चालू ना, SITची चौकशी चालू आहे, CIDची चौकशी चालू आहे. काही राजकीय हस्तक्षेप नाहीये. सगळ्या गोष्टी तिथं उज्ज्वल निकम साहेबांच्या सारखे एक प्रख्यात वकील तिथं नेमले गेलेले आहेत. ते ती सगळे केस न्यायाधीशांच्या समोर मांडतायत आणि इथं कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये जो चुकीचं वागला असेल, तो दोषी असेल, जो त्याच्यामध्ये मास्टर माइंड असेल त्याला तिथं शासन अंतवाढीच्या संदर्भामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहेत, जे अंतवाढीशी संबंधित आहेत आणि जे पालकमंत्री प्रकाश राव आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. शेवटी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं पण ऐकून घ्यावं लागतं, कारण 5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत. त्या मीटिंगमध्ये बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशा प्रकारे चर्चा सकारात्मक झाली. ईदच्या पार्श्वभूमीवर 16 ते मोठी गावांना सुद्धा वाटप केलं जाणार आहे असं बघता याकडे त्याला तुम्ही ना काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं त्याच्यात? आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे
आणि त्यामुळं हा एक महत्वाचा घटक आहे. जसं इतर जातीचे, पंथांचे, धर्माचे वेगवेगळे सण असतात, काहींचे ख्रिसमस असतो, काहींचा त्या ठिकाणी दिवाळी असते, गुढीपाडवा असतो, अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात. तशा पद्धतीनं यांचा रमजानचा पवित्र महिना महत्वाचा असतो. त्या निमित्तानं काही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्या करता हा कार्यक्रम आणलेला आहे. हे सगळेच करत असतात. विषय आहे शाहूवाडी तालुक्यातील मारसुडे गाव आहे. 125 एकर मधली झाडं तोडली, त्याला वन विभागाने 1 लाख रुपये पहिला दंड केला. नंतर बातम्या आल्यानंतर चौकशी झाली तर 1 कोटीवर दंड केला. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. ती चौकशी महसूलने बंद केलेली वन विभाग, मात्र त्याला पाठीशी गाठलं जातं. मला काही माहिती नाहीये. तुम्ही आता लक्षात आणून सकाळी दुसऱ्या कामाच्या करता वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललेलो होतो. एका रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. संदीप मुंबईला गेल्यावर त्याबद्दल जरूर गणेश नाईक साहेबांच्या कानावर ही गोष्ट घाली. वन विभागाच्या सचिवांना पण सांगितलं की असं काही घडलेलं असेल तर पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं कोणत्याही परिस्थितीत त्या वसुंधरेचा ऱ्हास होता कामा नये. याकरता कोण जर दोषी असेल तर जे काही वन खात्याचे कायदे नियम आहेत त्या पद्धतीने कारवाई. तुम्ही पत्रकार, मला हे कळत नाही. ती चौकशी चालू आहे ना, त्याला पकडत आहे ना. त्या संदर्भामध्ये उद्याच्याला जो कुणी दोषी असेल त्याला पकडून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असेल तर पुढं अशा पद्धतीनं केस ही कागदपत्र तयार केली जातील, त्या व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला शासन केलं जाईल. उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे साखर कारखान्यांना पैसे नाही, आता उच्च न्यायालयाने पैसे नाही आणि साखर कारखानदाराच्या संघटनेने आपल्याला एक निवेदन दिले की एसएसटी वाढली पाहिजे, पण त्याचं पाहिजे उच्च न्यायालयाने पत्रकार मित्रांनो, दरवर्षी एफआरपी वाढती. आपल्याला माहिती का? दरवर्षी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहा आणि केंद्र सरकार हे एफआरपी वाढवत आहे. त्या पद्धतीने दर देखील दिले जात आहे. आताच्या काळामध्ये सुरुवातीला साखरेचे दर 3300-3400 होते, आता 3700-3800 झालेले आहेत आणि त्या प्रकारे कारखाने काम करतायत आणि आपल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना दर देण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही म्हणताय तसं हायकोर्टाने काही आदेश दिलेले आहेत, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम आता सरकारचं आणि सहकार विभागाचं आणि साखर आयुक्तालयाचं आहे. आम्ही तिथं अधिकाऱ्यांना पैसे दिले लक्षवेधी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे दिले त्याबद्दल चर्चा झाली. ती गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. काल शेवटचा दिवस होता, त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत. हे खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही आम्ही पडताळून बघू. बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो. उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत नाही, एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार, नवीन जिल्हे होणार. ही सीएमला विचारतो, सीएम आपण काही बोलता का? सीएम मला म्हणतात तुम्ही काही बोलता का? काही कुठेही बातम्या पसरवतात, काही करतात. तुम्ही चौथा स्तंभ आहे. जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला त्याच्या संदर्भात पण झाली. त्यात
त्यांना निधी आलेला आहे. सिवेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे. परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर उद्याच्याला विस्तार वाढ झाल्यानंतर नवी गाव येतील, त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल. तर त्याचाही साकल्याने विचार आताच्या स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न दादा घोषणा केली होती त्यामुळे आता वसुलीला आमची भाषण आहे. नाही ऐकली दादा, पण वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय. तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर आम्ही नव्हतं. आता ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले. आपण जरा चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर? आज काय त्या परिस्थिती सरकारची झालेली आहे. आज पगाराची काय अवस्था आहे. मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगावं लागतं. त्याच्यामुळं हे जे काही आहे, आज आपण जसं महाराष्ट्रातली माहिती घेतात आपल्याला कर्नाटक काही लाभ नाहीये. पलीकडचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काही योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती द्या. ऐका आता माझं ऐका. दोन्ही प्रश्न आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेता राज्याची